two charges q and 3q are separated by a distance r in air at a distance x from charge q. The resultant electric field is 0. The value of x is. Now आपल्याला इथे दोन चार्जेस दिले, एक q दुसरा आहे 3q. दोघांमधलं डिस्टन्स इथे दिलाय r, बरोबर. नाउ ॲट सम डिस्टन्स x फ्रॉम चार्ज q इलेक्ट्रिक फील्ड ह्या पॉईंटला किती बनत आहे 0. आता हे जर डिस्टन्स x असेल, हे किती बनेल r मायनस एक्स बनेल. आता हा जर पॉईंट मी p घेतला, राईट, सो बिकॉज ऑफ q ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनला येणार, अँड बिकॉज ऑफ 3q ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ह्या डायरेक्शनला येणार. जर दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड सेम असेल, दोघांचं मॅग्निट्यूड जर सेम असेल, बरोबर, दोन इलेक्ट्रिक फील्डचा, तर ह्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड काय बनेल रे 0. तर इथे मी काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट पी इज इक्वल्स टू 0 जर आणायचं असेल तर हे कधी होणार, जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू क्यू इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू 3q. हे दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड सेम असेल ॲट पॉईंट पी. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू क्यू ॲट पॉईंट पी काय बनेल, इट इज के क्यू बाय एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू के 3q बाय आर मायनस एक्स होल स्क्वेअर. के कॅन्सल, क्यू कॅन्सल, सो देअरफोर दिस इज 1 अपॉन किंवा एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू आर मायनस एक्सचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 3. सो देअरफोर एक्स इक्वल्स टू काय बनेल, आर मायनस एक्स डिवायडेड बाय √3. सो दिस इज √3x विच इज इक्वल्स टू आर मायनस एक्स. तर हे काय बनेल बघा, √3x प्लस एक्स विच इज इक्वल्स टू आर. देअरफोर एक्स जर इथनं कॉमन काढलं तर इथे आर डिवायडेड बाय 1 प्लस √3. ओके, असं काहीतरी आपल्याला आन्सर मिळणार इथे. सो फ्रॉम द ऑप्शन वी कॅन सी ऑप्शन ए इज करेक्ट हिअर.